मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वाची कामे जसे की नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, त्यामध्ये नाव समावेश करणे किंवा नाव वगळणे आणि जी काही बारकोडची ऑनलाईन पद्धतीने जी काही ई शिधापत्रिका आहे ती डाउनलोड करणे, अशा पद्धतीचे महत्त्वाचे कामं जे आहेत ते तुम्ही रेशन कार्ड संदर्भातील कोठेही न जाता आता तुम्ही घर बसल्या करू शकता. तर हे कामं नेमकं कशा पद्धतीने केली जाते ते सांगतो. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला rcms.mahafoods.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर साइन अप हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही युजर नेम, पासवर्ड किंवा आधार कार्डने जे आहे ते लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जे काही विविध प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत ते या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे असेल, त्या रेशन कार्डमध्ये नावाचा समावेश असेल किंवा रेशन कार्डमधून नाव कमी करणे असेल, त्यानंतर ई शिधापत्रिका डाउनलोड करणे असेल, काही तक्रार असेल तर ते असेल, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे जे काही रेशन कार्ड संदर्भातली महत्त्वाची कामे आहेत ते तुम्ही या ठिकाणाहून करू शकता. अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.